हे गाईज, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही चांगलेच असाल. तर आज व्लॉग करायचं कारण म्हणजे हा व्लॉग खूप चटपटा एकदम धडाकेबाज होणार आहे. कारण यात भारी भारी काहीतरी असणार आहे. सर आज आहे माझा बड्डे. हे बघा, बड्डे. मी शाळेतूनच आत्ता घरी आलेली आहे. वेळ लागला मला. आज माझा जन्मदिन आहे, मेरा जन्मदिन है भाई. तो तर आज मी तुम्हाला माझा बघू आज घरची माझ्या सेलिब्रेट करतात की नाही माझा बड्डे. ही सगळं जाऊ दे. तर हाच असाच एक व्लॉग असणार आहे. सो आणि आज व्लॉग करायचं म्हणजे आज माझा बड्डे पण मी व्लॉग करत नाही. तर आज आम्ही जाणार आहोत जरा कोल्हापूरला. सो त्यासाठी मी आज व्लॉग करत आहे. फ्रेश दिसते, छान दिसते. तर आत्ताच आली मी. मोबाईल पहिला बघितला, कोणाकोणाचे विशेष वगैरे आल्यात त्यांना जरा थँक्यू बोलले. आणि आता मग जरा आवरून वगैरे घ्यायचं आहे कारण आज आम्हाला गावाला पण जायचं आहे. सो चला तर मग आवरूया पटपट. तर गाईज, आता मी ड्रेस वगैरे चेंज करून आता आमची जायची तयारी चालली आहे. आमची जायची. मग आता घरातलंही आवरावंच लागेल. बड्डे असला म्हणून काय झालं तर ते कामं थोडी ना चुकणार आहे. आणि जायचं आहे लवकर म्हटल्यानंतर घरातलंही आवरून लवकर जायला पाहिजे. काम तर करायलाच पाहिजे. सो फरशी वगैरे लवकर पुसून आपण जाऊया लवकर. सो चला तर मग. फरशा बघा किती मी चकचकीत पुसून काढल्या. आता मी लवकर बॅग भरून घेते म्हणजे आपल्याला लवकर जायला येईल. आज मी खुश राहण्याचा प्रयत्न करत आहे कारण आज माझा वाढदिवस आहे. त्यामुळे मी आज खुश राहणार आहे. खुश राहणार आहे मी आज. त्यामुळे आज माझा वाढदिवस आहे म्हणून मी आज लवकर उठली आहे. कारण म्हणतात ना, वाढदिवसाला जे करतात तेच वर्षभर लागू राहतं. तर मागच्या वाढदिवसाला मी रडलेली. वर्षभर काय रडली तशी, थोडीफार रडली थोडीफार नाही. तर मग आज मी खुश राहायचं ठरवलं आहे. आणि एक मिनिट, मला एक खूप छान प्रेझेंट आमच्या शाळेकडनं भेटले. म्हणजेच की माझ्या स्कूलने मला एक कार्ड दिले. सेकंड मला दाखवते. सो मला एक कार्ड आणि हा पेन भेटलेला आहे जो की माझ्या टीचरांनी मला दिलेला आहे. सो थँक्यू टीचर, मला खूप आवडलं हे प्रेझेंट. सो थँक्यू. आणि थँक्यू तुम्हा सर्वांना पण मला खूप छान शुभेच्छा आलेल्या आहेत. सर्वांना थँक्यू. ह्यातर्फेच मी अजून एक थँक्यू बोलून टाकते. सो गरम व्हायला लागले, गरमी बहुत आहे. आम्ही सांगलीपर्यंत आलो आहे. मी व्लॉग घेतला नाही कारण फरशी पुसण्यापर्यंत जे आता सांगलीपर्यंत येण्यापर्यंत कसा टाईम गेला आहे मलाच माहीत नाही. एकदम असं फास्ट स्पीडमध्ये गेलं आहे. त्यामुळे मला काय करताच आलं नाही. सो आता मी चाललो. तर फायनली आम्ही कोल्हापुरात आलेलो आहोत. मला कसं वेळ लागलं, आळस आला आहे. आम्ही जस्ट कोल्हापूरच्या स्टँडवर आलेलो आहोत. आम्हाला चिनी तिकीट घेतलीच नको, तिकीट ठेवलीच नको. तिकीट कुठं आहे? तिकीट कुठं आहे? नाही टाकली आहे नव्हता. तिकीट पडले बघ बरं. एमटी बसमध्ये बसलेला होता. आता आम्ही चाललेलो आहोत. तिकीटचा लई गोंधळ झाला. आम्ही चालले. मला बसायला जागा दिल्या बहिणी, एकच सीट रिकामी मला दिलं. तर आता आम्ही केएमटी मधून उतरून आता आम्ही वडापमध्ये बसणार. हे खाऊन जाऊया का? अगं नाही, कळबात पण हे टेक नवीन जाग निघले. मला पहिला गिफ्ट पाहिजे, मग मी तुम्हाला पार्टी देणार. इथं हात सेलो महालक्ष्मीला. काय रे, काय बोलायलाय? चांगला फ्रेम केकचं काहीतरी चाललंय, काहीतरी सेलिब्रेशन करणार आहे. काय चाललंय? बरोबर चालतंय. चालते. शेपारली चालली, लगेच पळायला लागली. बरोबर चालते. जा निघ चालते. आम्ही आलोय मावशीच्या घरी. चला मग. लय बाबा, पायाचा पिट्टा पडलाय. झोप बी झाली नाही त्यात. रात्रभर मस्त बड्डेच्या विशेषला हे थँक्यू म्हणायला लागले मी रात्रभर.
आणि घरी आल्यानंतर मी माझ्याच बड्डेचं सामान घ्यायला डेकोरेशनचं मीच गेले गावात मामासोबत आणि डेकोरेशन वगैरे घेऊन आता आम्ही घरी चाललेलो म्हणजे केक घ्यायचा तेवढा राहिला होता तो घेऊन आता आम्ही लगेच घरी जाणार होतो. आणि मला खूप ऑकवर्ड फील होत होतं कारण माझाच बड्डे आणि मीच सगळं करायला लागलं म्हणजे मीच घ्यायला गेली. सो मामा बोलला की तुझ्याच चॉईसनं घेऊया केक आणि तुझ्याच चॉईसनं डेकोरेशन पण घेऊयात, त्यामुळे मलाच ती घेऊन गेली. तर डेकोरेशनचं सामान मला खूप छान भेटलं आणि पुढं कसं काय होणार आहे, माझा बड्डे कसा सेलिब्रेट होणार आहे, काय होणार आहे मला काय आयडिया नाही आहे. मी फक्त डेकोरेशन सामान आता घेऊन जाणार आहे. त्यांचं त्यांनी काय करतात बघूया. आणि आम्ही आलो आहे आता केक चॉईस करायला. सो मला केकमध्ये असं काय नाही की मला एकच फ्लेवर आवडतो, मला प्रत्येक फ्लेवर आवडतो. म्हणून मग मामा बोलला की बटरस्कॉच घेऊया. सो आम्ही बटरस्कॉच सिलेक्ट करून आम्ही घरी आलेलो आहोत. आणि हे बघा दीदी ते सगळे डेकोरेशन करत होते आणि सगळी जम लागा की सगळी डेकोरेशन चाललं होतं. इथं आपला भाऊ व्हिडिओ एडिटर त्याचं चाललं होतं की कसं शूट घ्यायचं काय शूट घ्यायचं, कारण एक छोटा व्हिडिओ मला हवा होता जो की बड्डे सेलिब्रेशनचा. तर त्याचं ते चाललं होतं की कसं घ्यायचं काय घ्यायचं त्याचं ते शूट चाललं. आणि ह्याचा व्हिडिओ तुम्हाला शॉर्ट चॅनलला बघायलाच भेटेल आणि तोही बघून घ्या. आणि जिथून आम्ही डेकोरेशनचं सामान घेतलं होतं तिथून मला एक छोटंसं प्रेझेंट भेटलं होतं जे की हे गिफ्ट. आणि हे गिफ्ट चिनू उघडून बघत होती की काय आहे गिफ्टमध्ये. आणि खूप छान एक कंपास पेटी मला भेटली आहे जी की एक छोटासा कंपास आहे आणि छान आहे गिफ्ट, मला आवडलं खूप. मस्त आहे मस्त आहे. कंपास पेटी दिल्या ग. वाव मस्त आहे मस्त आहे. आणि मी इथं माझं तोंड वगैरे धुवून मी इथं निवांत बसले होते कारण मला लय कंटाळा आला होता. तर बड्डे वगैरे आता माझा संपन्न झालेला आहे. तोंडाला सगळा केक लावलेला आहे. ह्याचा काही मला व्हिडिओ घेता झाला नाही कारण मी केक कट करत असताना आमच्या घरातली काय माझा स्वतःहून कुठला काही व्हिडिओ घेतच नाही. आणि घेतला तर मग तो असाच उभा करून घेतात. ते मला बरोबर सिक्वेन्स लागत नाही, त्यामुळे मी कोणाला माझा व्लॉग करताना मी कोणाला जास्तीत जास्त माझा फोन देतच नाही. सो चला हा विषय राहिला व्लॉगचा. तर बड्डे वगैरे झाला. सो फेसवॉश वगैरे करून आता मी क्लीन झाले एकदम. आता फक्त ड्रेस काढणार. आणि ड्रेसची एक गोष्ट तुम्हाला सांगायचीच राहिली जे की हा ड्रेस माझ्या बड्डेचा नाही आहे. बड्डेचा ड्रेस वेगळा होता बट त्याचा इश्यू थोडा वेगळा झाला, त्यामुळे मला हा ड्रेस घालावा लागला. क्या करे आप. तर चला तर मग मी आता जेवून घेते. सो चलो बाय बाय. त्या ड्रेसचा विषय असा झाला की मी फिटिंग म्हणजे मी कणी शिवून घेणार होते ड्रेस, म्हणून मी ड्रेस मटेरियल घेऊन आले होते. आणि शिवून घ्यायला गेल्यानंतर कणी त्या ज्या मी लेडीजकडं शिवायला टाकला त्या लेडीजने खूपच म्हणजे वेगळाच शिवला. काय मला सूटच होईना, एकदम काय तर वेगळंच दिसायला लागलं. ते इधर इधर दर्द होत आहे, ऐसा ऐसा बहुत ज़्यादा दर्द होत आहे. तेच ग, पण भेटला तरी मला तेवढा तरी माझं गिफ्ट लय भारी गिफ्ट भेटले मला. हे बघा मला गिफ्ट भेटले, मस्त आहे गिफ्ट मला. तर चला आजसाठी एवढंच, जेवण खाऊन मी बसले आता. सो चलो बाय. दुसरा ब्लॉग थोडा एंटरटेनमेंट असणार आहे, बघा तुम्ही. सो चला बाय बाय.